आज मोरे फॅमिली गेली आहे टीव्ही खरेदीला. बघूया त्यांना तिथे हास्याचा स्मार्ट HD टीव्ही मिळतोय का ते. चला तर बघूया तिथली गंमत. अहो सेल्स व्यवस्थित आहे सगळे. हो, दिवाळी आहे ना, सेल होणारच आहे. नाही नाही, वॉरंटी कोण देतं? कंपनी देते की नाही वॉरंटी? हा नाही, मग कंपनीच बघायचं ना. आम्ही कसं बघ. हो हो, एक नाही 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 नाही, मी बोलतो. हो हो, मी नंतर बोलतो तुमच्याशी. एक समंजस फॅमिली आलेली आहे इथे. मी करतो फोन नंतर तुम्हाला. हा, बाय बाय. हो. अरे नमस्कार नमस्कार सर, नमस्कार नमस्कार. या 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 या, काय हवंय? 2 बनारसी मीठा पान, एक 120-300 कत्री सुपारी आणि चुना कमी. टीव्हीचं दुकान आहे. मग काय हवंय म्हणून काय विचारता वाय? टीव्हीच आहे म्हटलं टीव्हीच घेणार ना. अच्छा, सॉरी सॉरी सॉरी. बरं, कसं दिलं दुकान? अख्खं दुकान विकत घेणार आहात तुम्ही? हो, भाव काढायला काय हरकत आहे. मस्त आहे. काय काय एकच कलर टीव्ही आहे, बाकी सगळे काले काले दिसताय. हे काय? अहो नाही नाही. बघा काय. सॉरी सॉरी, गॉगल लावले मग सगळं काला काला दिसतंय का नाही? हरकत नाही हरकत. हो, गॉगल काला तरी काला काला दिसताय. अहो ते बंद आहे टीव्ही. होय का? एकच चालू आहे. कलर टीव्हीच आहेत, फक्त बंद आहेत ते. बंद हा, बघ. आहेत. 2 पण जबरदस्त वाजवलेत. बाकी तुम्ही पुढचं बघून घ्या. मी अहो एक मिनिट. अहो हे काय करताय तुम्ही? टीव्ही घेऊ किलो ना, मग टीव्ही घेऊन झाल्यावर पूजा करू की नको. हो, हे घे. वा वा, म्हणजे एकदम तयारी निशी झालाय तुम्ही. हो, होय तर. आज घेऊनच जायचं घेऊनच जाणार. असते कस्टमर मला आवडतात. चला चला, तुम्ही इथे नका बसू, बसा ना इथे. हो, मी बाय. ब्रोशर्स घेऊन आणतो. हो, बसा. बसायला वेळ कोणच्याकडे आहे? तुम्ही ताबडतोब एक टीव्ही पॅक करून द्या. मला घरात जाऊन हास्य जत्रा बघायची. हास्य जत्रा. होय. ते तुम्हाला कोकणचा पारसमणी माहितीये काय? कोण हो? वसाडे कोण? हा. अरे कॉमेडी स्टार प्रभाकर मोरे. अच्छा अच्छा अरे आजकाल ना त्याची स्किट जोरात वाचता येते माहितीये. एक पण मी मिस करीत नाही. अच्छा. त्यांच्या बरोबर ती रसिका वेंगुर्लेकर नावाची अभिनेत्री आहे ना, खरं तर तिच्यामुळे स्किट असत. हा, आणि सोबत वन अँड ओनली दत्तू मोरे म्हणून सगळं चालू आहे. मग त्यांच्यासोबत जे पृथ्वी प्रताप, श्याम राजपूत, ओंकार राव ते असतात, एक काही नाही म्हणजे. नाही नाही, ते ऐकून घेतात ना आणि नंतर चिडचिड करतात. आणि कसा चिडचिडीचा ग्राफ वर गेला तर स्किट हो, वाचतात, वाचतात. नाही गेला तर मग काय आपल्या हातात नाही. आमच्या हातात काय नाही. मुद्द्यावर या ना तुम्ही. मुद्द्यावर या. टीव्ही घ्यायचा आहे की नाही होय आपल्याला? टीव्ही घेऊ का तिला? तुमच्या दुकानातलो ना एकदम असं सगळ्यात भारी टीव्ही आमका बघू. आमच्या दुकानात सगळे टीव्ही भारी आहेत. भारी आहेत? एक पण असा अनभारी टीव्ही आमच्याकडे नाही. हा? नाही. तुम्हाला सांगा फक्त कुठला हवाय. किती इंची टीव्ही हवाय तुम्हाला? इंची काय असता? इंची हो, इंच इंच. इंच हा. इंच म्हणजे अगं ते नाही काय, आपण नाही काय म्हणतो. काय तर? तू माझ्यापेक्षा कमी इंच आहेस. नाही नाही नाही, ते उंच. अच्छा, तू उंच. हा. हा हा माका कळला. काय? ता नाही काय आपण आंबट चिंबट असता, मीठ मसाला लावून खातो असा होता ता. ते चिंच. अच्छा, चिंच. मग काय तर? इंच. हा हा, मला माहिती काय रे? ते मॅच मध्ये आउट 6-4 बोलतात ते ना. अहो तो पंच. अच्छा, ते पंच काय? पंच. इंच. एक मिनिट, मी काय म्हणतो ते असं नाही काय. अहो ती टंच. काय तर? काय बोललास? ते नाही इंच म्हणजे आमच्या खानदानातच तो शब्द आलेला नाही, तर आम्हाला कसा माहिती पडणार ना. खानदानात इंच असा शब्द? कधीच नाही. बरं, इंच. फूट. फूट माहिती आहे. हा. म्हणजे आपल्याला राग आला ना की आपण म्हणतो का नाही, हे दत्त्या वसाड्या फुटीत ना. अरे बापरे, ही कॉमेडी आहे काय आज? इंचाचं सोडा, तुम्हाला साईज कुठल्या साईजचा टीव्ही हवाय ते सांगा. साईज ते खट्याळ मिश्किल रुबाबदार प्रसाद ओकत ना, ते एवढे नाही एवढे दिसतीत ना असं टीव्ही द्या. ए नाही हा? तुम्ही मला टीव्हीवरची प्राजक्ता माळी दिसली पाहिजे. म्हणजे ती मागे वेब सिरीज मध्ये जशी दिसत होती ना, हा. तशी दिसली पाहिजे. मोठी टीव्ही द्या. हा नाही त्या दोघांचं नाव द्या, तसं नको. मी काय म्हणतो, त्या सई तामणकर आहेत ना, हा, त्या सडपातल आणि चिकण्या दिसतील ना, एवढा मला मोठा टीव्ही द्या.
मी त्यांचा लय मोठा फॅन आहे का नाही. अहो मोरे ऐका तुम्ही कुठलाही टीव्ही घ्या सई तामणकर सडपातळ आणि चिकण्यात दिसणार होय आहेत. का? प्राजक्ता माळी पण सुंदरच दिसणार आहे आणि एवढूसा टीव्ही घेतला तरी प्रसादोग एवढे मिस्किल दिसणार आहेत. काही काळजी नाहीये. दिसणार. मला ते राहू द्या तुम्हाला नाही कळणार आहे. तुमचं घर केवढं आहे सांगा, म्हणजे केवढं मोठं घर आहे मी सजेस्ट करतो. मोठा कसला हो? हात लांब केलो का समता घर. क्षमता छोटा असताना तरी स्वतःचा घर आहे, हक्काचा. ते केवढं- तुझ्या बापासारखा चोरून राहत नाही मी. माझ्या बाबांनी चोरून रावले. माझ्या बाबांचं घर चोरून उगाच माझ्या घरच्यांबद्दल काय बोलूचा नाही काय सांगते. बोलू नको, लाज आहे तुझ्या बापाला. घर केवढं अहो, आहे? अहो, घर कसला यांचा बाप आहे ना, हिचा बाप, ह्या वसाडीचा बाप आहे ना. घर मालक ना भाडं मागायला येतो ना म्हणून बाहेर कुलूप लावतो आणि खिडकीत ना ये जा करतो माहितीये. तुमचं काय हा? पुरा घर वाहून गेला म्हणून सरकारने एवढूसा काय घर दिला त्याच्यात ठेवतास तुम्ही हो, आमका? पण ही चोरून राहत ना. टीव्ही अरे थांबा रे, अरे, सांगा तिला भाडं सांगून डोक्यात जाऊ नको. नका ना भांडू यार. एक तर 3.5 रिॲक्शन वर मी ते अभिनय करतो यार. पुन्हा वेगवेगळ्या रिॲक्शन. नका ना यार भांडू. या माणसा कळणार. स्किट कुठला आहे? तुम्ही का भांडता? तुम्ही पर्सनल नका काढू. इथे टीव्हीच घ्यायला आलात ना हो तुम्ही. टीव्ही, मग होय, त्याची TV बद्दल बोलूया आपण. हो, प्लीज चालेल. टीव्ही बद्दल बोलूया. चालेल. तुमच्याकडे सगळं असं चपटेच टीव्ही आहेत काय? हा चपटे तीच फॅशन आहे हल्ली. आता ते टीव्ही गेले, आता सगळे फिट टीव्ही, स्लिम ड्रीम. चला चला चपटे तर चपटे भरा ना. बघा. तुमचे टॉवेल वाळत घालूक मिळतले. तुमका सांगता तो माणूस अंघोळ करून येतात टॉवेल घड पण टाकतं. आता कसं भिंतीवर टीव्ही असलं असं टॉवेल टाकायचा. नाही नाही खबरदार टावेल टाकतील तर टीव्हीवर. हा, हा. हो टीव्हीवर सई तामणकर आली त्याच्या तोंडावर टावेल नाही येईल, केवढ्यावर पडेल तर. टॉवेलच्या वासन गुदमरून पळून जाईल. नाही नाही त्या नको. कारणासाठी टॉवेल नका टाकू. नाही नाही चपट टीव्ही नको नको टॉवेल नको काय? नको. ऐक माझं, अहो. तू ऐक माझं, ऐकून घे. आम्हाला ना तो असा बॉक्स असतो नाही का, असा मांगा असा लांबूड का, तो टीव्ही द्या. त्या जगातला पहिला टीव्ही होता तुमच्याकडे एवढा. अहो ते नाही टीव्ही बनत आता मोरे. आता असेच टीव्ही बनतात. तो घ्या ना तुम्ही. अहो कित्येक वर्षापासून आमच्याकडे तसलाच होता टीव्ही. अहो काय झालंय, मागच्या आठवड्यात आहेत ना आमच्याकडे 4 पाहुणे आले आणि खुर्च्या 3. 4थ्या पाहुण्याला हिनं त्या टीव्हीवर बसवला नाही का नाही माहिती आहे. तुमचा हा स्लिम टीव्ही आहे ना, त्याच्यावर जर पाहुण्याला बसवला ना तो मधल्या मध्ये चिरला नाही जाईल. तुम्ही टीव्हीचा वापर बसण्यासाठी करता? फक्त बसण्यासाठी नाही. हे तेलाची बाटली, पावडरचं डोबो, कंगवो, हे कानातले पिना बिना सगळ्या टीव्हीवर ठेवतो. हो, आणि माझी चपटी पण मी मागे लपवतो का नाही. तुम्हाला सोडा, तुम्हाला टीव्हीची नाही कपाटाची गरज आहे. कपाट घ्या तुम्ही. हा कपाटाची गरज आहे. आता संध्याकाळी 7 नंतर आम्ही कपाटासमोर बसणार, काय दिसणार? नाही तर. कपाट काय दाखवणार मला सांगा. आणि रिमोट काय कपाटाची चॅनल बदलतलो. लोक येड्यात नाही काढतली आमका. काय बोलताय? आताही तुम्हाला लोक येड्यातच काढतायत. आम्हाला येड्यात नाही करतात हो, नाही नाही बोलत. आम्हाला येड्यात कोण नाही काढायचे. बरं टीव्हीचा आवाज बिवाज बारा तरी आहे काय? आवाज बरा आहे म्हणजे एकदम खतरनाक आवाज. हा? अरे इन बिल्ड साऊंड बार आहे. सिंपल की लेडीज. काय बार बार. हे मारायच्याच लायकीचे आहे. मारा मारा. याला मारून टाका रे कोणीतरी. आता बार म्हटलं तर अहो, बार म्हणजे काय प्यायचे बार नाही. मग? साऊंड बार 5.1 सराउंड साऊंड. काय असतं आणि नाही आम्ही कधी ऐकलं. अरे ता म्हणजे असे 5 स्पीकर असणार. तुम्हाला असा टीव्ही मधनं असा वाघ असा लेफ्ट टू राईट जाताना दिसत असेल आणि तो असा डरकाळी फोडत असेल. हे बाय. तुम्हाला असं वाटणार घरात तो लेफ्ट टू राईट असा डरकाळी फोडत जातोय. चांगलं आहे. थिएटर एक्सपिरियन्स. होय तर काय? म्हणजे काय? म्हणजे असा आवाज आहे. असा आवाज येईल. मी काय म्हणतो, हा. सई तामणकर टीव्हीवर जेव्हा बोलेल ना तर ती माझ्या कानात बोलेल असं मला वाटेल काय? ह्यांचं काय आहे? सई तामणकर ह्यांचं काय आहे? मी सांगते. कुठलाही विषय सई तामणकर वर कसं काय आणतात मला काय कळत नाही. त्यांचा नेहमीचा दिवस रात्र त्यांका नाही मोबाईलवर नाही तर टीव्हीवर सई तामणकरला बघूचा हा? इतकाच नाही जेवताना पण समोर असं मोबाईल ठेवीत त्याच्यावर सई तामणकरचा फोटो आणि जेवूक बसतं. ती काय विचारतात पहिलो घास जेवतच गो माशाचा कालवणा 2 घास खाऊन तरी घे असले. तुमका माहिती आमच्या घरात सई तामणकरला डाळीचे आणि भाजीचे डाग पडले होते. टाक पडले. हई तो माणूस उष्ट्या हातान तिका हात लावता ना. थोर आहात तुम्ही. थोर लय थोर. थोर. हो, असं कसं? मी मोठा फॅन आहे का नाही त्यांचा? अरे फॅन आहे म्हणून सई तामणकरशी तुम्ही जेवलीच का असं फ्लट कराल? अरे यार आम्ही इथं विचार करतोय काय मेसेज करायचा, काय मेसेज करायचा. जेवलीस का? जेवलीस का? काहीतरी वाटेल ते बोल नाही काय वाटेल ते टीव्ही घ्यावं तुम्ही.
कुठलाही विषय आपला कसाही वळवताय. हाय तो माणूस आहे, त्याच्या नादाला लागू नका. त्यांचा विषय तिथेच संपतो. माका सांगा तुम्ही टीव्हीची किंमत काय आहे? किती आहे? ही बाई खूप हुशार आहे. टीव्हीची मी किंमत आज- 90,000 रुपये आहे. 90,000 लवकर या. मग काय किती बोललास तुम्ही? हाय हा. चपट्या टीव्हीची किंमत 90,000. हा, 90,000. काय बोलता? 90,000 म्हणजे जास्तीच नाही होतात. मग आमचा टीव्ही काय वाईट होता नाही तर पाहायला? काय? काय एक झालं? काम करा, 2-3 हजार टीव्ही देऊन टाका आमका. हप्त्यावर घेतो आम्ही. दर महिन्याला तुम्हाला हप्ता आणून देतो. आता 200 रुपये टोकन देतो 200 पाहिजे तर. रुपये चला, आता पटकन टीव्ही देऊन घेऊन टाका. जातो. 90,000चा टीव्ही तुम्ही 2,000ला घेणार हप्त्यावर. हप्त्यावर निघा चला. काय निघा 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 तुम्ही. चीट. आता धंदा करायला बसलो तर तुम्हाला बार्गेनिंग करायला नको. बार्गेनिंग हे 90,000 2,000 हे बार्गेनिंग आहे तुमचा. हे चिडू नका. 4,000 देऊन टाका. निघा. निघा. पण हा बघा, टीव्ही चांगला पाहिजे, रिझल्ट चांगला पाहिजे. हा. त्याच्यावर जर शिवले लागला नाही ना, तर दुकानात येऊन लय राडा करे ना, सांगून ठेवतो या. कॉम्प्रोमाइज नाही. हा. टीव्ही अख्खा डोक्यात घालीन तुमच्या. तुम्ही निघा आत्ताच्या आता. माणूस आहे तुम्ही तो. चिडताच म्हणून मी 200 रुपये वाढवते. 4,200 टीव्ही फायनल. अरे अरे तुम्ही ना हा नारळ आणि हे तुम्ही हा. घेऊन जा. हा. निघा. ए, चाल चाल ऐका ना मी काय म्हणतो, काय? फायनल फायनल हा. 4,500 डन करता बाय. अरे निघ रे. निघतो. काय माणूस आहे, धंदाच करता येत नाही हा माणसाला. सारखं काय वाईट होती हो निघ, चल. आपलं. TV विकता मला नाही काय येत, वाटतं ना, काय आपण ना मोबाईलवरच टीव्ही बघूया. सगळं दिसतं नाही का हो, मोबाईलवर? आणि कलाकार कसे आपल्या जवळ दिसतील ना. जवळ म्हणजे त्यामुळे मला हे माहिती आहे कसं नाही ना. काय टीव्ही काय ए, म्हणजे- वा वा, एकदम स्मार्ट वाला परफॉर्मन्स. सही. धमाल परफॉर्मन्स होता. माझ्यावर पंचेस होते, मला खूप आवडलं. थँक्यू. मोरे फॅमिलीचा स्वॅग जगावेगळा आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आणि स्वॅग ह्या बाबतीत तुमच्या फॅमिलीचा कोणीच कधीच हात धरू शकत नाही. राऊत मस्त मस्त झाला परफॉर्मन्स, नेहमीप्रमाणे मजा आली. वा वा वा. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुलिया आज एका शाळेत गेलेत समूहगीत शिकवायला. बघूया तिथे हास्याचे काय सुरू म्हणतायत ते. या, या, सर, या. या, सर. सर नमस्कार सर. नमस्कार. म्हणजे तुमचं आमच्या या विलासराव मुस्कुटे विद्यालयात मिळणारं सर तुमचं महत्वाचं मनपूर्वक स्वागत करते सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. गान पोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया आज तुमच्या शाळेत आलेले आहेत. मला फार आनंद झालाय. काय हो, तुमची बाय एनी चान्स एखादी लांबची बहीण मोलकरीण वगैरे नाहीये ना? नाही हो. हा, नाही, जस्ट मला एक वाटलं. आमची एक खडूस मोलकरीण आहे, अच्छा. तिची चेहरेपट्टी सेम तुमच्यासारखी आहे. असेल असेल, मला काय नाही. मला एक आई आणि एक बाबा आहे. ओ हो, एक आई एक बाबा. वा 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 वा. काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मर तुकड्या. कोणी काय बोलायचं नाही, कोणी काय बोलायचं नाही. मध्ये इकडे ये, मैदानात ये, इकडे ये. हा, काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं मी? काय सांगितलं होतं? पाहुण्याला काय करायचं? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? गप्प बसायचं, कोणी बोलायचं नाही. काय सांगितलं होतं? काय बोलायचं नाही, कोणी काय सांगितलं होतं? ऐका ना, सांगा त्याला. तुम्ही सांगत नाही, त्यालाही आठवत नाही, त्यांनाही सांगू देत नाही. स्किट रस्त्याच्या मधोमध उभं आहे असं आहे ना. पुढे जाऊ दे. मी तेच म्हणते. असं पाहुणे आल्यावर मी त्याला एक गोष्ट सांगितली होती. काय सांगितलं होतं मी? का बुवा नाशिक ढोलची रेकॉर्डिंग वाजवायची. तो बाप लावणार आहे का नाशिक ढोल? ऐका, काही गरज नाहीये. मुलं या मुलांनो इकडे या. या जवळ या. हा या जवळ. एवढं नाही रे. हे बघा, लहान मुलं असतात ती देवाघरची फुलं असतात. या मुलांनो, हात एवढं अंतरावर या. या 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 या. मुलं हुशार आहेत तशी. हा, किती गोड मुलं आहेत. गोड आहेत, हा? गोड आहेत. बोला. या. अगं, किती गोड मुलगी आहे. काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव शिवाली आहे. मी तिसरीत असते. वा वा, उत्तम बेरिंग. शिवाली वा. खूप छान. वा 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 वा. आणि तू कोण आहेस बाळा? मी बने. ओहो, केवढं मोठं नाव. वाह वाह, बने किती गोड. आणि तू कोण आहेस बाळा? मी दत्तू. दत्तू. हा. किती छान नाव आहे तुझं. मी तर त्या छान लहानाचा पकडेन आणि तोडून फोडून टाकेन, फेकून देईन एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे.
असं नाही कळायचं बाळा. गांभीर्य कळतंय माझ्या वाक्यातलं. गुड इथं गुड. उभा किती छान मुलं आहे. अहो अहो लागेल त्याला. हा. तसाच आहे तो हा, थोडासा बर जरा बर बर कळत नाही पण हा, किती गवळी छान जरा. मुलं आहेत ही. हा, छान आहे. बरं सॉरी एक मिनिट. हा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? यांचं नाव घ्यायचं आता आपल्याला. पाहुण्यांचं नाव काय कोण सांगेल मी- मला? मी- मी सांगणार, या खाली- बाई, या खाली- बाप रे बाप रे वा 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 वा. मला गाणं सांगायचं करू नाव. नका. मी एकाने सांगायचे दत्तू मग हा तू सांग. न- या मी पुढे येतो. हा, या, या. पाहुण्यांचं नाव घाबरू सांग. नको घाबरू नको बाळा. कोण आहे मी? बाई आपल्या शाळेत हे जे आलेत ना यांचं नाव आहे हा गानापट. बरं नाही कळलं. गाणं पोपट. नाही तेच तू बाळा. गाणं पोपट नाव आहे बाळा माझं. हा असे ही चूक कधीच करायची नाही बाळा. लहान आहे जरा. पंडितजी हा हा काय पुढे पुढे काय. गान पोपट हा हा पुढे पुढे पराधी सुमारिया चौगुलिया. हा, किती गोड मुलगी आहे ही. हुशार आहे हुशार आहे. हुशार आहे. नाही अत्यंत हुशार पोरगी ही माझ्या हा. वर्गातली. अजिबात चुकत नाही. फक्त तिच्या थोबडावर जाऊ नका. हो, हो. जरा हा, बाकी नाही, बरी येते. अगदीच, अगदीच. पहिल्यांदाच आमची शाळा बुवा नाही का समूह गायन स्पर्धेत तिथं भाग घेतलाय आणि ते शिकवायला तुम्ही पंडितजी इथं आलेले आहेत, इथे उभारलेत. म्हणजे माझा पण आनंद गगनात मावत नाहीये. तुम्हाला मी काय अगदीच, सांगू. अगदीच, खरंच अगदीच. खूप मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. नाही, पुराण हो. तुम्हाला सांगते सरांनी 20,000 रुपये सांगितले होते. पण ऐन 200 रुपयात रेडी झालेत यायला. तुम्हाला कुठे ठेवून कुठे नको असं झालंय सर मला. म्हणजे हे बघा मुळात आधी एवढं तुम्ही कोणी करत नाही सर ऐका मुळात हे मी 200 रुपयात आलो हे बाहेर कुठेही सांगायचं नाही. नाही पण कसं आहे संगीताची कला आहे तिची सेवा आहे म्हटलं मी 200 रुपयात हो म्हटलंय. नाही. आता समजा उद्या यांच्यापैकी एखादा मुलगा गायक झाला माझं जीवन सार्थक झाल्यासारखंच आहे. होईल ना सर. बघा पोरानो सरांचे विचार किती थोर आहेत. मी तर त्या थोर विचारांना असं पायाखाली टाकून आणि तोडून मोडून त्याला गल 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 फिरून असं आकाशात बुम पण लांब टाकून देईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. लहान आहे तो थोडासा लहान आहे. त्यांच्या कलानी घ्यायला लागेल. लहान मुलांचा पुष्पा असं नाही करायचं बाळा. हा शहाणा आहेस ना तू. हुशार आहेस की नाही. मी तर त्या हुशारला पण पकडून असं फेकून देईन एकदम लांब अख्ख्या युनिव्हर्स मध्ये. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. हा बाळा तुला मसाला पापड माहितीये. तो कसा करकन मोडतात तसा मोडेन रे तुला. हा? नाही करायचं बाळा असं. हा मला आवडलेला नाहीये. दत्तू बेटा इथं ये, इथं बस. ते पोरं जरा घाबरून नाही गेले. हा बरं मला कधी लहान मुलांवर कधी राग नसतो पण हा नाही आवडलाय मला एवढंच सांगायचं आहे. पण लहान आहे थोडी आगाऊ असली तरी लहान आहेत आणि लहान मुलं देवा घरची हो हरकत नाही. तर- आता आपण आपल्या मी तालीम करून घेतली होती पण भांबावून गेली. कळलंय मला ते. आता आपण आपल्या मुख्य कामाकडे वळणार आहोत. हा मुलांना तुम्हाला मी गाणं जे सांगितलेलं होतं ते शिक्षिका बाईंनी तुम्हाला सांगितलं असेलच. ते गाणं तुम्हाला आवडलेलं आहे का. क्या बात. हो आता मला सांगेल का ते गाणं कुठलं होतं. तू सांग. हा तू सांग. हा आपलं गाणं आहे मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी प्रतापची. थांब. प्रभातनी कुंकू चित्रपट काढला तो पृथ्वी प्रतापवर काढला होता. हा पृथ्वी प्रताप तेव्हा होता. हे गाणं यांना पाठ नाहीये. पाठ केलंय सर. वेगळंच गाणं म्हणलं सर, मी. आज काय नेमकं झालंय पोरांना ना सर पोरं भांबावून गेले बरं, जरा ठीक आहे, समजून हरकत नाही. घ्या. आता मी आलोय ना बांबावून जायचं नाही. हा जरा, या हा. जवळ या. हा, या. हा नाही रे एवढं. हा, जरा छोटी आहेत पोरं सांभाळून घ्या. त्यांच्या कलाने घ्या एवढं जवळ नाही यायचं बाळांनो. सर त्यांच्या कलाने घ्या. तर मी तुम्हाला आता गाणं समजवणार आहे. तुम्ही माझ्या मागे गाणं गायचं आहे. लक्षात आलं. चला 1 2 3 मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. मनसुद्ध तुझं पृथ्वी आहे गोष्ट मोलाची. रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग रडत दिक्तांग दिक्तांग दिक्तांग. कबास
गरबा खेळायला आला तिकडे तुम्ही ही कुठली स्टाईल आहे या गाण्यावर हा डान्स जातो अरे म्हणा शुद्ध तुझं असं गाणं आहे ना ते हे काय गाणं आहे? तुम्ही डान्स करायचं नाहीये तुम्ही गाणं म्हणायचंय समूह गीत आहे की नाही मग त्यात नृत्य येत नाही नाही ते लक्षात आलं थोडं. चला हा एकेकाने म्हणा लक्षात आलं एकेकाने म्हणायचं ये बाळा ये पुढे ये हा तुला मी आता गाणं विचारणार आहे हा हा आता पहिली ओळ काय मनयुद्ध तुझं चावली तिथं कुत्री बोलासी. थांब जरा कुठली कुत्री चावली तुला मोलाची हे गाणं आहे मागे हो मागे हो तू ये बाळा ये 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 तू पहिली ओळ म्हण गाणं म्हण मी तर त्या पृथ्वीला पकडून असं तोडून फोडून मोडून टाकेन आणि असं पायाने किक देऊन पृथ्वीला आजच्या भारताच्या बाहेर टाकून देईन माझ्याकडे सुपर पॉवर आहे भारताच्या बाहेर तुला काय रुमाल म्हणून घेऊ ठेव रे खिशात मध्ये तू पृथ्वीला फुटबॉल सारखा उडवणार भारताच्या बाहेर पृथ्वीला उडवणार सुपर पॉवर आहे माझ्याकडे फुटबॉल घेतला आणि त्याला ब्लेडनी 2 छोट्या खिडक्या एक दार काढलं ना ते घर होईल तुझं एवढा काय कळलं तुला वा 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 फुटबॉल मध्ये पाठवलं तर नवीन घरात गेलो नवीन घरात बोल सांगशील दुनियेला तू पृथ्वीला उडवणार आहेस मला नाही आवडलायस मला नाही आवडलायस कळलं का सर तुला पोरावर रागवू नका सर त्यांच्या कलाने घ्या सर. केसाळ आमसूल आहेस तू सर त्यांच्या कलाने घ्या मी घेतो मी काही बोलत नाही रागवू नका सर लहान आहेत पोरं. मला कधी लहान मुलांबद्दल माझं प्रेमच आहे हा नाही आवडलाय मला पण पण ठीक आहे सर पहिलं इम्प्रेशन आहे तुडवावं असं वाटतंय मला बाकी काय नाही मी घेतो काळजी आगाऊ आहे, घेतो सर. मी काळजी घेतो मी काय नाही मला कळतंय आपण आता गाण्यावर कॉन्सन्ट्रेट करूया काय बाळा पहिली ओळ काय मन तुझ सुख जा तिकडे, जा. ही गाणी म्हणतात तुमची मुलं नाही सर मी ही गाणी आहेत त्यांची हे पाठ करून घेतलं तुम्ही शिकवलं होतं सर मी काय शिकवलं होतं सर तुम्ही? मी ते सगळं पाठ करून घेतलं मी दिलेलं नव्हतं तालीम लिहून करून तुम्हाला? घेतली होती मी सर मला 2 मिनिटं द्या काय शिकवलंय मी तुला काय तालीम करून घेतली मी तुझी किती सोपं गाणं आहे ते हा म्हणा सुद्धा तुझं तू चाल पुढे गळगड्या तुझ्या तर हा काय once more काय म्हटलं गाणं गाणं गाऊन दाखवा परत एकदा हे जे गाणं पाठ पाहिजे ते दुसऱ्यांदाही म्हणता येत नाहीये बाईला अरे जे टाकीत नाही ते नळातून येणार कुठून तसं नाही सर पोरं लहान आहे तो तुम्ही त्यांना समजून घ्या ना प्लीज सर मला नाही तुमच्याशी बोलायचंय तुम्हाला गाण्यातलं काहीही येत नाही मला प्रिन्सिपल साहेबांशी बोलायचंय प्रिन्सिपल साहेबांना इथे बोलवा नाही भावे सर जे काय असतील ते 200 रुपयात मला एवढं परवडणार नाही एवढी तालीम मी घेणार नाही 3 दिवस दिले होते तुम्हाला इथल्या इथे भावे सरांना बोलवा मी ऐकणार नाही ते तू प्रिन्सिपल बोलवा बोलवा प्रिन्सिपल साहेबांना इकडे बोलवते वाटलं ना तुमच्या मसाला भावे सर येता का जरा या ठीक आहे बस भावे सर नमस्कार नमस्कार गांडेकुंड गाणं पोपट कान पोपट माफ आहे करा ना. कान पोपट मी ओळखलं काय फार कष्टीन नाही हो ना हो, पोपट इतकं सोपं आहे होते हे काय चुकतात सगळे मला तेच करत नाहीये नाही, sorry. हे काय चाललंय नाही. तुम्ही मला काय इथे आमंत्रण दिलं बघा नाही, अहो, तुमचा- 200 रुपये मी याला तयार झालो 200 रुपयात नाही, नाही, खरं. या मुलांना साधी गाणी पाठ नाही संगीताचा ओ का ठो त्यांना कळत नाही अहो काय बोलताय संगीतात कुठे असतो आणि ठो संगीतात असतो सारे गम पद निसा तुम्हाला एवढं माहित नाही मला माहितीये ते मग? त्यांना माहित नाहीये यांना माहित नाही संगीताबद्दल तुमच्या या शिक्षिकाबाईंना काहीच अहो, माहित काय नाही कसं बोलताय तुम्ही आमच्या शिक्षिकाबाईंना जेवढं संगीताबद्दल कळतं तेवढं दुसरं कोणालाच कळत नाही बाई इथं दाखवा चमत्कार म्हणजे सरांचंच प्रोत्साहन घेऊन अरे, नाही, नाही, ठीक आहे. पाठिंब्यानेच मी हे सगळं पोरांकडनं हो. करून घेतलंय त्यांची शिकवणी आम्हाला हा. म्हणजे कसं आहे का बा पूर्वीच्या काळी पण जेव्हा मास्तर असे वर्गात यायचं ना तर कसं बा असं लई बोर वाटायचं म्हणजे का नाही का 1 7 नमस्ते म्हणजे पार गुरुजींना पर वर्गात पण यावं एक साथ नमस्ते गुरुजी असं म्हटल्यावर कुठला गुरुजी वर्गात येईल? मग? पण आमच्या बाईंनी मी वेगळ्या चालीत शिकवलं बा. चाल. एक साथ नमस्तेला चाललं चाललं. एक साथ नमस्ते एक साथ
दर दर एक साथ नमस्ते एक साथ नमस्ते या 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 आलो 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 बस 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 बसतो 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 या 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 अरे भिगे होत तेरे ती चाल लावली तुम्ही एक साथ नमस्तेला. अरे कोण पाहुणा टिकेल इकडे? अहो, काय बोलताय अरे तुम्ही हे काय करताय तुम्ही हे? अहो आलेल्या पाहुण्यांना पटकन वर्गात नाही का यावंसं वाटणार ही चाल ऐकल्यावर कोणाला यावंसं वाटेल, भलं यावंसं वाटेल, परत जावंसं वाटणार नाही. हा प्रॉब्लेम आहे त्याचा. बघा पाहुणा शाळेचा होऊन जाईल. अहो नाही हो, ही गाणी अपेक्षितच नाहीत त्यांच्याकडून. मग काय? त्यांच्याकडून मी आज जे शिकवलं ते गाणं अपेक्षित आहे. ए आमसू इकडे आमसूला जे दुसरं जे वाक्य आहे गाण्यातलं, दुसरी ओळ आहे, हा झेंडावाला गा माझा जो घेऊन निघाला, हे म्हणून दाखव सरांना. गेंडा भल्या घामता जंगलात ए, निघाला. काय म्हणलात? गेंडा. गेंडा हा. सांग कुठला गेंडा? एक शिंगी गेंडा का दोन शिंगी गेंडा? आफ्रिकेतला का भारतातला? नुसता गेंडा का सोंडवाला गेंडा? त्याला हत्ती म्हणतात. सोंडवाला गेंडा कुठून आणला? सोंडवाला गेंडा कुठून आणला? हत्ती असतो ना तो असा. हे मला माहिती नाही. मी प्रिन्सिपल आहे की नाही शाळेचा. मग हत्ती म्हणून अहो, पण काय ह्या शिकवू? मुलांकडे बघा किती निरागस मुलं आहेत ही. आयुष्यात किती गोष्टी लक्षात ठेवायचं प्रेशर घ्यायचं त्यांनी. म्हणजे? त्यांनी वेगळ्या प्राण्यांना सुद्धा लक्षात ठेवायचं. अहो किती प्राणी आहेत या जगामध्ये. म्हणजे? म्हणून त्यांनी आम्ही पटकन लक्षात राहील असा एक गेंडा नावाचा प्राणी निवडला. मग? त्याला सोंड लावली की हत्ती झाला. हा. त्याची सोंड कापली त्याला छोटा केला की डुक्कर झाला. अरे? उद्या तुमच्यासारखा एखादा शाळेत आला की गाढव झाला. एक मिनिट हे बोलायचं नाही. गाढवाबद्दल बोलायचं नाही. लक्षात आलं? यांना गाणं गाता येत नाही हो. अहो, काय? सांगा ना जरा. किमान गाणं पाठ तर पाठ पाहिजे. गाणं पाठ हा. नाही झालं केलं, मी पाहिजे. सर सगळी गाणं नाही यांचं पाठ का नाही झालं? विचारा. हे बघ ह्याला पण पाठ नाही. विचारा तुम्ही. किती दिवस यांनी सांगितलं? किमान आठवड्याभर सांगितलंय. 3-4 दिवस 3-4 दिवस सांगितलंय. अरे 200 रुपयात हा इथे यायला तयार झाला आणि तुमचं गाणं पाठ नाही झालं. सॉरी तर अरे तुरेवर आला. लाच काढताय तुम्ही आमच्या शाळेची. सॉरी का नाही झालं गाणं पाठ? मग काय आहे त्या गाण्यामध्ये सांगा मला. मग काय असं अवघड आहे त्या गाण्यात? इतकं साधं सोपं सरळ गाणं आहे ते. मनशुद्ध तुझं पुष्कळ श्रोत्री प्रसाद ओकाची, तू चाल पुढं बरोबर आहे सई तामणकरांची. काय अवघड आहे सर? मनशुद्ध तुझं पुष्कर श्रोत्री प्रसाद ओकाची, तू चाल पुढं सई आहे तामणकरांची. अमता आहे खानविलकरांची, गोस्वामी आहे सचिन नावाचा, मोठे आहे सचिन नावाचा. चाल पुढं पुष्कर श्रोत्री प्रसाद ओकाची, टटर 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 टिंकी टटर टा, क्षमस्व. टिंकी टटर टा. जोरदार टाळ्या. कहर केला यार तुम्ही. क्या बात है. प्रसादा काय म्हणाल? वा 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 बहारदार. क्या बात है. तुम्ही चौघांनी कहर केलायत आज. कहर डार्लिंग क्या बात आहे. वा 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 मस्त वाटलं तुला बघून. आणि आज तू तुझ्या टीम सोबत इकडे आलायस या निमित्ताने पुन्हा एकदा तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा. हर हर महादेवसाठी. थँक्यू. जय भवानी जय शिवाजी. शिवाजी. सई. ये बघ. हॅवॉक परफॉर्मन्स होता. दाद्या येऊन तू स्टेज आमचं दुमदुमून टाकलंस. फार मजा आली तुझ्या प्रेझेन्सनी आणि प्लीज पुन्हा पुन्हा येत राहा. येस येस ऍब्सोल्युटली. पुन्हा पुन्हा येत राहा. दादा तुला परफॉर्म करून मात्र कसं वाटलं इथे? तुमची एनर्जी, तू ज्या पद्धतीने लिहिलं होतंस, नमा तू आणि तुम्ही तिघं, मला तू खूप आवडलास. याला जरी आवडला नाहीस तरी मला खूप मला ती जी पॉवर आहे ना तुझ्यात ती मला ती आपल्या सगळ्यांमध्ये पॉवर येऊ दे. त्या पृथ्वीला असं घालून घालून मला खूप आवडलं ते सगळं. मला भयंकर आवडतात अशी व्रात्य मुलं आणि मला तू खूप आवडलास. हा तुला रुमाला सारखा घेऊन गेला तरी मी तुला खांद्यावर बसून घेऊन जाईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी धमाल केलीत आणि फार दर्जेदार कलावंतांबरोबर मला इथे थोडंसं काम करता मला खूप आनंद वाटला. आणि अभिजित आहे आजपर्यंत तुम्हाला बायोपिक देत आलाय. कदाचित हे बघून काहीतरी वेगळं माझ्यासाठी घेऊन येईल. त्यामुळे काहीतरी वेगळं घेऊन येईल. किती गोड बोलत दादा. थँक्यू सो मच. मालक आणि कर्मचारी यांच्या भांडणात मध्यस्थी करायला आलाय कूल डेव्ह डूड. बघूया तो ही केस कशी हँडल करतोय ते.
पाहिजे दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे दिवाळीचा बोनस मिळालाच पाहिजे कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय थांबा काय काय गडबड आहे हा चला आधी कंपनीमध्ये चला कामाला लागा चला कोकणातून आणले काजूनी फणस आम्हाला पाहिजे दिवाळीचा बोनस कोकणातून आणले कालपण फोडेल काजू फणस दिवाळीचा बोनस कोणी लिहिलंय रे किती बालिश आहे मी लिहिलंय. किती उठ उठ कोकणातून काजू फणस आणलेत ना ते विक त्याचे पैसे गोळा कर आणि तोच बोनस समज 2 दिवसापूर्वी साहेबांनी मीटिंग घेतली मीटिंग मध्ये काय सांगितलं तुम्हाला काय गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे कंपनीला काही प्रॉफिट झालेला नाही त्यामुळे कोणालाही बोनस मिळणार नाही बघतोस ना देवा चाललंय काय आम्हाला बोनस लात मारे देव लात मारे यमक त्याच्यासाठी धावाधाव नाही रे तुम्हाला हे नाही जमणार चला आतमध्ये चला कंपनीत चला कामाला लागा लक्षात ठेवा कोणी काही बोललं अगदी परमेश्वर जरी आला तरी तुम्हाला बोनस मिळणार नाही अरे देवाला पण घाबरत नाही माणूस नाही तर काय Silence, dude! I'm here, baby! Yo, check it out, come on, everyone! Divine ko salam, dude! Yo, hey, chill, dude! वाचतोय ना बीट घे फील dude! होणार आता फुल मूड आलाय आता देव dude! Yo, आलाय आता देव dude! Come on, say Prasa, sing with me! देव dude! देव dude! Come on, everyone! आलाय आता देव dude! वा 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 मस्त आहे तू लिहिलंयस नाही माझा मित्र आहे आदित्य जावडेकर त्यांनी लिहिलंय अरे आपण इथे करतोय का नाही नाचतोय कोण नाही तर काय? याला 2-4 बांबू घालतो पाठीत वत्सा नको बोलू वत्सा आल्या कॉमेडीची पेरणी केलेली आहे मी अरे आता रॅप मध्ये मी काय सांगितलं आय एम देव डूड गाईज देव डूड त्या मी हॅपी दिवाळी आहे ना हॅपी दिवाळी आहे अरे पण तू काय देणार आहेस आम्हाला मी काय देणार आहे तुम्हाला अरे मागून तर बघा हा त्याच्यात काय सेम तर आहे ऐन दिवाळीत विनोदाचं दारिद्र्य असं नका करू रे असं मागून बघाल माझ्याकडे मागून बघा अच्छा तुमच्याकडे मागू. अरे दिवाळी आहे ना काय होतं मी मार्सवर माझ्या बायको बरोबर चक्रीचं पीठ मळत होतो तेवढ्यात देवाचा फोन आला ही वॉज लाईक की खाली कोणतरी 3 उपटसोंडे बसले आहेत ओ असं काहीतरी करतायत त्यांना काय हवंय ते देऊ नये अच्छा त्या म्हणून मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला वर देणार आहे तुम्ही आम्हाला- आणि ऑफर मध्ये एका वर मध्ये 2 वर फ्री आहे म्हणजे टोटल 3 वर मिळणार आहे तुम्हाला. 3 वर देणार स्पेरे राव, स्पेरे राव, स्पेरे राव. देवा ओके ओ न्यू कमर नीट बोला पटपट बोला मला काम. देवा दिवाळीचा बोनस पाहिजे हम्म. पगाराच्या 150% पाहिजे 150% पाहिजे ओनली 150% 150% बोनस पाहिजे एंट्रास तू अरे अकाउंटला पैसे आले 150% बोनस आला कोण आहेस तू हे कसं केलंयस तू सारे हा bonus कसा आला? वर मागतोय ना मी दुसरा वर मी मागतो लवकर. दुसरा वर मागतो Okay, काय ना okay. आम्ही खूप काम करतो फॅक्टरीमध्ये हो my God. दिवसाचे 8 ते 9 तास काम करतो Oh my God. आमच्या ना कामाचे तास कमी करा मोजून 2 तास करा 2 hours? 2 तास 2 तास कामाचे एंट्रास तू जार आला जी आर उद्यापासून कामाचे 2 तास होणार आपले नका करू तिसऱ्यावर लगेच माझी बायको वाट बघते तिसऱ्यावर काय पाठ तिसऱ्यावर मी मागतो आमचा ना खडूस मालक ना आम्हाला सणांची सुट्टी देत नाही तुम्ही आम्हाला सगळ्या सणांना सुट्टी द्या ओके सगळ्या सणांची तुम्हाला सुट्टी देऊन टाकतो म्हणजे फादर्स डे मदर्स डे सिस्टर्स डे ब्रदर्स डे भाऊबीज व्हॅलेंटाईन्स डे गर्लफ्रेंड्स डे गणपती मागे गणपती दिवाळी तरी सगळे दिवस होत आहेत एंट्रास तू
सर्क्युलर आला आपल्या सगळ्या सणांची सुट्टी मिळाली Okay. ओके, नका नाही जमत आहे, नका करू, नाही जमत आहे तुम्हाला. एक काम करा, तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या आहेत, Yes, yes, सगळ्या yes, विशेष yes. पूर्ण झालेल्या Yes, आहेत. yes. यू आर हॅपी. दिस इज हॅपी दिवाळी. आता मी जातो ना माझ्या बायकोकडे. आता पीठ म्हणणार मी चकल्याचं. एक मिनिट मॅनेजर. असा कसा जाशील हे बेसनचा लाडू मॅनेजर अरे माझ्या अकाउंट मध्ये परस्पर पैसे जातात. आय नो सर इथे काय करताय रे? काय म्हणजे चला कामावर जा. हो जीआर नाही वाचला सुट्टी आहेत आम्हाला. सुट्टी कसं काय चालू आहे? ऍक्च्युली काय आलं सर, इथे ह्यांनी धरणं धरलं होतं, आंदोलन वगैरे काहीतरी, आणि अचानक हा माणूस आला, हा जो बहुरूपी आहे, आणि ह्याने काहीतरी ह्याच्याकडे जो टॅब आहे ना सर, त्याच्यावरून काहीतरी केलं. हा फ्रॉड माणूस आहे सर. मी प्रामाणिक आहे, हा फ्रॉड माणूस आहे सर. माझ्या अकाउंट मध्ये कसं काय इंटरफेअर केलं रे तू? जस्ट लाईक दॅट. हॅकर आहे? नो, मी तुमच्या हॅकरला धावणारा, नवसाला पावणारा देवडूड आहे. फालतूपणा करू नको. मी पोलिसात कंप्लेंट करीन. गैरश्य पालवून काढतील हा तुला. आय वॉन्ट माय मनी राईट नाव. अरे यार, दिवाली के टाइम पे चिल्लम चिल्ली मत कर बे. यो 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 आ हे मानवा, तुझी लफडी 17, मीच आहे बघ तुझ्या टेन्शन वरची मात्रा. गप्रा बोलतोय ना मी, जरा गप्रा मित्रा. हे आय एम देव. हु एम आय? देवडूड 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 देवडूड. आय एम देव. आय नो स्मॉल थिंग्स. अक्कल वाटली तेव्हा कुठे होता अर्थली. तुम्ही ऑलवेज लेट, म्हणून आलोय थेट तुझी घ्यायला वेळ. एका क्लिक मध्ये करीन पूर्ण लाईफ तुझी सेट. मग बोलू नको देव मला काहीच नाही देता. देवडूड 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 देवडूड. Come on, man. Come on, man. Speak it out. Speak it out. सर हे आदित्य जावडेकरनी लिहिलंय. अरे तो भारी लिहिलंय रे. काय काय फालतूपणा लावलाय यांच्यासाठी असशील तू देव भिव. Yep. पण मला माहितीये तू कोण आहे. कोण आहे? तुझ्यासारखे भोंदू आहे ना बरेच पाहिलेत. अरे यार, या जुन्या लोकांना पण सतत प्रूव्ह करून द्यावं लागतं. ऍक्टर म्हणून काय पावरच नाहीये यार माझी. ओके, तू काय बोलला रे आता? अरे तू काय बोलला? तुझ्यासारखे बोंदू मी बरेच पाहिलेले. ओके, हेच वाक्य तू आता बाणकुटीत बोलशील. अरे मला काय बाणकुट वसडे तुझ्यासारख्या बोंदू लय बघितले. काय समजली? आता 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 हेच वाक्य तू गुजरातीत बोलशील. मैं तारा जोया घेल सप्पा तू 400 भी जोया छे. आता हेच वाक्य तू ओए पंजाबी ओए. ओए खोत्या, ओए खंजरा, ओए त्वाडे जैसा गुरु घंटाल जिंदगी में बहुत बार देखा है. ओए चक दे फटे नाप दे गिल्ली. सर आता आई राणी. त्याच्यासाठी हे काय करायची गरज आहे रे? अरे ती म्हणी माय बोलीशी येणार आहे त्यानं माका काय शे रे. हो भो तून सारखा बाखर आहे ना, गंजक देखील शेतच मी बाय ना तू तर. बस बस बस. हो, ओ देवडूत, हा. तुमच्यात ताकद असेल ना, यांच्याकडनं कॉमेडी करून दाखवा. दाखवा. जे शक्यच नाहीये ते शक्यच नाहीये ना. पण मला पटलंय हे देवदूतच I आहेत. know. कारण गेले 600 एपिसोड जे गोस्वामी सरांना जमलं ना, ते तुम्ही केलंय. व्हेरिएशन दिले या माणसाने. Don't do this. Don't do this. We don't do this here. देवा मला खात्री पटली की तू देव आहे. I know. Now I can leave माझी बायको नाही तू माकडांच्या हाती कोली देऊन चाललाय. What can I do? त्यांनी विशेष मागितल्या, मी त्यांना दिले. I want to leave यार. अरे माझी वाट लागली ना. 2 वर्ष कोरोना होता, त्याच्यात कंपनीची वाट लागली. आता कशी बशी कंपनी सुरू झाली, हे काम करत नाही आणि यांना 150% बोनस देऊ. एक नंबरचे काम चुकार आहे ते. यांच्यामुळे बऱ्याचदा टार्गेट कम्प्लीट होत नाही. कितीतरी क्लायंट सोडून गेले. Okay, हा, okay. आता मी काय करू? कसं यांना बोनस देऊ 150%? तुम्ही- काय विकू मी स्वतःला का जीव देऊ? नको नका नका ना तुम्ही रडू यार. इट्स हॅपी दिवाळी यार. वाय इट इज सॅड दिवाळी? आय कॅन्ट अंडरस्टँड. नका रडू तुम्ही यार. एक तर तुम्ही फ्राईड मोमो सारखे दिसताय चिडल्यावर. थांबा जरा.
टू डू आय डोंट नो व्हॉट टू डू. एक काम करूया यांना 3 वर दिले की नाही तसं मी तुम्हाला 3 वर देतो. मला 3 नको द्या, मला फक्त 1 वर द्या. 3 नको. एकच वर द्या. माणूस म्हणून तू खूप आवडलास रे मला. पहिला भेटला रे कोणतरी 3 ऐवजी 1 मागणारा. बोल आय एम हॅपी. मी माझे शेअरचे सगळे पैसे कंपनीत टाकले होते. I know. पण कंपनी चालत नाही, हे कामगार असे आहेत. I know. मला आहे ना ही फॅक्टरी पाडून इथे एक गैरा भारी मॉल उभा करायचा आहे. कारण या जागेची डिमांड गैरी आहे. पण काय कामगारांचे कायदे येतात, Okay. एनओसी देत नाही ते. यांची युनियन आहे ना, हे एनओसी देत नाहीत. तर मला असा वर दे की या सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता मला एनओसी दिली पाहिजे बुवा. इझी एनओसी. NOC. नाव यू सी एनओसी एंटर असतो. अरे देव. अरे बापरे, अरे देवा, एनओसी मिळाले. अरे देवा, अरे बाप, आता काय देवा राव, देवा देवा हे काय केलं देवा? काय केलं मी काय केलं? देवा हे बरं नाही बरं का? हे खायला एक घास घालायचा आणि बाणात बुक्की मारायची, हे बरं नाही देवा. नका वेगवेगळ्या म्हणी देवा वापरू. काय झालं माहितीये का? या मालकाने त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. कंपनी बंद करायची होती, केली त्यांनी बंद. कुठला मला स्वतःची कंपनी मोडायचं स्वप्न बघेल? नाही. हे काम करत नाही म्हणून मला कंपनी बंद करावी लागते. हालतो. अरे तुम्हाला लक्षात येत आहे का? तुम्हीच एकमेकांचे प्रॉब्लेम आहात. अरे तुम्ही यांना नीट वागवत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही म्हणून बोनस देत नाही म्हणून हे काम करत नाही म्हणून प्रॉफिट होत नाही. इट्स अ विशियस सर्कल. हा लक्षात येत आहे का तुमच्या? अरे देवाचे आशीर्वाद नका रे घेऊ सतत. काम पण करा ना, कष्टही करा. कळलं का? आशीर्वाद असतातच देवाचे तुमच्या पाठीशी. पण काम नाही केलं तर कसं काय होणार आहे? हा, एक मी काम करतो, सगळे मी तुम्हाला वर दिले, तुम्हाला 3, यांना 1, ते मी डिलीट अस्त्र मारतो आणि सगळी सिच्युएशन जैसे थे करतो. ओके 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 चालेल ओके चालेल. मग मी जाऊ आता. नाही देवा काय? तुम्ही ज्या पण यांनी काम केलं पाहिजे. मी यांना बोनस देतो 150% नाही, पण 50% बोनस देतो. पण यांनी 100% कष्ट केले पाहिजे. करू 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 चालणार आहे तुम्हाला? हा, आणि कंपनीचा प्रॉफिट झाला मी यांना शेअर होल्डर म्हणून हे करीन. बघा, बघितलं. अरे यार, असं मिळून मिसळून काम करा रे. मिळून मिसळून काम करा. म्हणजे कळलं का? फॅक्टरीच्या कल्याणासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी काम करा. कळलं? आता मी जातो. माझी बायको आहे ना वर पीठ घेऊन बसली रे चकलीचं. मला चकल्या पाडायच्या आहेत रे मार्सवर जाऊन. तुम्ही पण हा, दानव असू दे, मानव असू दे, देव असू दे, देवडूड असू दे, दिवाळीत चकल्या पाडण्याचं काम हे नवऱ्याचंच असतं. एकदम कूल परफॉर्मन्स. वेल डन बॉयज. वा वा. प्रसादा. वा, फार सुंदर. ओमकार, मला एका प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर देशील? तुला हास्यजत्रेचा चेक वेळेवर मिळतो हो. आणि त्यात तू आनंदी आहेस. हा, मग हे असं जावडेकरकडनं वगैरे पैसे घेऊन का प्रमोशन करतो? तू पैसे घेतोस त्याचे त्या जावडेकरकडून? मग कोण आहे हा जावडेकर? आदित्य जावडेकर. अहो, तो माझा मित्र आहे, म्हणजे कॉलेजचाच मित्र आहे, ज्युनियर आहे. तर तो ऑफकोर्स हास्यजत्रा बघतो आणि असं सगळं. तर त्यांनी ते लिहिलं होतं असं 4-5 ओळी. मी म्हटलं कर पूर्ण. तर मी म्हटलं मग त्यांनी ऐकवलं मला. मी म्हटलं की मी विचारतो सरांना, जर हे वापरता आलं तर आपण वापरू. तर सर म्हणाले इट्स ओके, वा, वापरू. मला असं वाटतं दिस इज युअर अचिव्हमेंट ओमकार. तुझा ज्युनियर असेल, तुझा कलिग असेल, व्हॉट एव्हर, पण त्याला तुझ्यासाठी आणि तुझ्या या कॅरेक्टरसाठी लिहावंसं वाटलं, हे तू कमावलंस. त्याच्याबद्दल तुझं कौतुक. फॅन्टॅस्टिक. त्यांनी खूप छान लिहिलं होतं. त्याला सुद्धा सगळ्यांकडून मी धन्यवाद देतो. आणि तू खूप छान प्रेझेंट केलंस ते. त्याच्यामुळे एक वेगळा टेम्पो, एक वेगळा फ्लेवर आला स्किटला. आणि या वेस्टर्न स्टाईलच्या रॅपवरती सुद्धा बने वल्ल असं करत होता. ते पण फार रंजक होतं. त्यामुळे एक वेस्टर्न आणि भारतीय संस्कृतीचा मिलाफ बनेमुळे झाला. तो फार रंजक होता. बाकी श्रमेश, प्रथमेश, सागर, तुमच्या सगळ्यांचा सहभाग उत्तम. श्याम्या, तू दिसतोस फ्राईड मोमो सारखा. लाडू. पण मजा आली. ओव्हरऑल फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. वा वा.